नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इम्पॉर्टन्स ऑफ रिसर्च. फर्स्ट पॉईंट आहे बघा, टू रिमूव्ह डाऊट्स काढून टाकले जातात. नॉलेज इज हायली ऑर्गनाइज अँड सिस्टमॅटिक. नॉलेज हे संघटित केलं जातं पद्धतशीररित्या. का बघा, अकॉर्डिंग टू हुडसन मॅक्सिम, ऑल प्रोग्रेस इज बॉर्न ऑफ इन्क्वायरिंग. तुम्हाला जर नॉलेज चांगलं हवं असेल तर तुम्हाला चौकशी करता आली पाहिजे. वेन वी फेस डाऊट वी कुडंट इन्क्वायरी टू रिमूव्ह सच डाऊट्स. तर आता रिसर्च करत असताना डाऊट जर क्रिएट झाले तर इन्क्वायरी करता आली पाहिजे. इन्क्वायरीने डाऊट्स रिमूव्ह होतात. मोस्टली लीड्स टू फॉर्मेशन अँड एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू नॉलेज विच इज बेस्ड ऑन रिसर्च. पाया कोणता आहे की तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, टू सॉल्व ऑपरेशनल अँड प्लॅनिंग प्रॉब्लेम्स. बिझनेस डिसिजन आर इन्फ्लुएन्स्ड बाय 3 मेन एरियाज ऑफ रिसर्च. निर्णय हा 3 गोष्टींवर घेतला जातो रिसर्च करत असताना. पहिला आहे बघा ऑपरेशनल रिसर्च, देन मार्केटिंग रिसर्च, देन मोटिवेशन रिसर्च. आता ऑपरेशन रिसर्च म्हणजेच काय तर इज अ सायंटिफिक ॲप्रोच टू प्रॉब्लेम सॉल्विंग ऑर एक्झिक्युटिव्ह डिसिजन मेकिंग. सायंटिफिक ॲप्रोच आहे हा. प्रॉब्लेम सॉल्व केले जातात आणि एक्झिक्युटिव्ह डिसिजन मेकिंग निर्णय घेता येतात ऑपरेशनल रिसर्चमध्ये. सेकंड आहे बघा मार्केटिंग रिसर्च, जे मी रेडमध्ये करून दाखवलं आहे बघा त्याच पॉईंटमध्ये बघा. मार्केटिंग रिसर्च इज अ सिस्टमॅटिक अँड कॉम्प्रहेन्सिव्ह स्टडी ऑफ डिफरंट आस्पेक्ट ऑफ मार्केटिंग प्रॉब्लेम्स अँड चॅलेंजेस फॉर डिसिजन मेकिंग अँड पॉलिसी फार्मिंग. मार्केटिंग रिसर्च ही पद्धतशीर आणि कॉम्प्रहेन्सिव्ह स्टडी आहे. कशाची कॉम्प्रहेन्सिव्ह स्टडी आहे तर बघा ऑफ डिफरंट आस्पेक्ट ऑफ मार्केटिंग प्रॉब्लेम्स. मार्केटिंगची जी प्रॉब्लेम्स आहे त्याच्यावर अभ्यास करतं. आणि चॅलेंजेस फॉर डिसिजन मेकिंग अँड पॉलिसी फार्मिंग, कोणकोणती चॅलेंजेस घ्यायचे आहेत निर्णय घेताना आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसी असतात त्या फार्मिंग केल्या जातात, त्या यूज केल्या जातात. तिसरं आहे बघा मोटिवेशन रिसर्च, डील्स विथ हाय आस्पेक्ट ऑफ कन्झ्युमर बिहेवियर. मोटिवेशन रिसर्च म्हणजे प्रेरणा दिल्यानंतर एखाद्या व्यक्तीला जर कन्झ्युमर असेल तर त्याची वागणुकीवर फरक पडायचं असेल तर त्याला मोटिवेशन्स प्रेरणा दिली पाहिजे, जेणेकरून त्याच्या वागणुकीमध्ये स्टँडर्डपणा येऊ शकतो. त्यामुळे तो चांगल्या क्वालिटीचे दर्जात्मक प्रोडक्ट्स विकत घेऊ शकतो. त्यामुळे मोटिवेशन रिसर्च डील्स विथ वाय आस्पेक्ट ऑफ कन्झ्युमर बिहेवियर. त्यांनी एक उदाहरण दिलं आहे बघा त्याच पॉईंटमध्ये. फॉर एक्झाम्पल, सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस आर ॲडजस्टेड ॲज पर द प्रोजेक्टेड फ्युचर डिमांड. भविष्यकाळात निर्माण होणारी मागणी यावरून गुड्स किंवा सर्व्हिसचा सप्लाय नियोजन ॲडजस्ट केला जातो. म्हणजे फ्युचरमध्येही तो सप्लाय कंटिन्यू ठेवता आला पाहिजे याप्रमाणे गुड्सची निर्मिती केली जाते. फ्युचर डिमांड, भविष्यकाळातील मागणी. तिसरा पॉईंट आहे बघा टू हेल्प सोशल सायंटिस्ट. द रिसर्च मेक स्टडी ऑफ द कलेक्टिव्ह प्रोग्रेस, social change, social structure, etc. In addition, it makes study of human behavior and collect data about various aspects of social life of men and formulates laws in this regards. रिसर्चर स्टडी ऑफ कलेक्टिव्ह प्रोग्रेस अभ्यास करते वेगवेगळ्या गोष्टींचा. कोणकोणते वेगवेगळे गोष्टी आहेत बघा. सोशल चेंज, सोशल स्ट्रक्चर, इन ॲडिशन सोशल चेंज जो सामाजिक जीवनामध्ये चेंज होतो, सामाजिक रचना काय आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर ह्युमन बिईंग्स म्हणजेच मानवाचा जो बदलता स्वभाव आहे, वागणूक आहे. आणि त्याचबरोबर कलेक्टिव्ह डेटा अबाउट व्हेरियस ॲस्पेक्ट ऑफ सोशल लाईफ. वेगवेगळ्या प्रकारचा डेटा कलेक्ट केला जातो सोशल लाईफवरचा. मेन अँड फॉर्म्युलेट लॉज इन द रिगार्ड्स. नेक्स्ट पॉईंट आहे बघा
टू अनेबल गव्हर्नमेंट इन अ मेकिंग पॉलिसी. त्यामध्ये बघा, गव्हर्नमेंट वेअर इट्स रिक्वायर्ड ॲनालिसिस ऑफ नीड्स अँड डिझायर ऑफ द पीपल. त्याने एक उदाहरण दिलं आहे बघा, त्याच पॉईंटमध्ये रेडमध्ये मी मार्क केलं आहे. बजेट प्रिपरेशन इज ॲन इम्पॉर्टंट असाइनमेंट टू द गव्हर्नमेंट वेअर इट्स रिक्वायर्ड ॲनालिसिस ऑफ द नीड्स अँड डिझायर ऑफ द पीपल. पॉलिसीज म्हटल्यानंतर बजेट प्रिपरेशन, अशा प्रकारे बजेट ठेवलं जातं. बजेट हे इम्पॉर्टंट असतं कारण प्रत्येक पॉलिसीज त्याच्यामधूनच निघतात. बजेट प्रिपरेशन इज ॲन इम्पॉर्टंट असाइनमेंट टू द गव्हर्नमेंट वेअर इट्स रिक्वायर्ड ॲनालिसिस ऑफ द नीड्स अँड डिझायर ऑफ द पीपल. ॲनालिसिस म्हणजेच काय, परीक्षण करणे. कशाचं? गरजेचं. ग्राहकांना ज्या गरजा असतात, वॉन्ट्स मीन्स नीड्स, अँड डिझायर म्हणजे एखाद्या ठिकाणी ग्राहक सॅटिस्फाय होतो, त्याला डिझायर असं म्हटलं जातं. मग त्या पॉलिसीज कोणकोणत्या आहेत ते त्यासाठीच रिसर्च करणं महत्त्वाचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, टू एक्झरसाइज बेटर कंट्रोल ओव्हर इश्यूज अँड फेनॉमेना. म्हणजेच काय बघा, नॉलेज इज अ पॉवर. तुमच्याकडे जर नॉलेज असेल तर ती तुमची पॉवर आहे. बाय कलेक्टिंग फर्स्ट हँड नॉलेज अबाउट द ऑर्गनायझेशन अँड वर्किंग ऑफ द इकॉनॉमी अँड इट्स इन्स्टिट्यूशन्स, रिसर्च एक्झरसाइज बेटर कंट्रोल ओव्हर इश्यूज अँड फेनॉमेना. म्हणजेच काय, नॉलेजमुळे तुम्ही काय करू शकतात, चांगल्या पद्धतीने वर्क करू शकतात. ऑफ द इकॉनॉमी अँड इट्स अबाउट इन्स्टिट्यूशन्स, रिसर्च एक्झरसाइज बेटर कंट्रोल ओव्हर इश्यूज अँड फेनॉमेना. रिसर्चर काय करतो, एक्झरसाइज करतो. कशाची? तर नॉलेज मिळालं असेल कोणाबद्दल, तर अबाउट द ऑर्गनायझेशन अँड वर्किंग ऑफ द इकॉनॉमी अँड इट्स इन्स्टिट्यूशन. तुम्ही कुठे काम करणार, एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये काम करणार आहात, इन्स्टिट्यूशनमध्ये काम करणार, तर रिसर्चर जो असेल त्याला एक्झरसाइज करायला इझी पडतं जर नॉलेज असेल तर. कंट्रोल ठेवता येतो. पुढे नेक्स्ट पॉईंट आहे बघा, टू प्रिडिक्ट अँड सजेस्ट रेमेडियल मेजर्स. रिसर्च प्रोव्हाइड्स अ साऊंड बेसिस ऑफ प्रिडिक्शन. प्रिडिक्शन म्हणजे भविष्य काळात ज्या गोष्टी होणार. प्रिडिक्शनला मराठीमध्ये भाकीत करणं. भविष्य काळामध्ये काय नव्या गोष्टी करायच्या आहेत त्याला प्रिडिक्शन असं म्हटलं जातं. अ लायमन्स रेमेडीज मे क्रिएट अदर न्यू प्रॉब्लेम्स बट अ रिसर्चर प्रोव्हाइड साऊंड गाईडलाईन्स टू सजेस्ट रेमेडियल मेजर्स ऑर रिफॉर्म्स. समजा एखादा रिसर्च कंडक्ट केलेला आहे, सोल्युशन मिळत नाही आहे, तर दुसरे कोणते पर्याय आहेत, त्या पर्यायाला रेमेडियल मेजर्स असं म्हटलं जातं. त्यामुळे काय होतं, न्यू डिफिकल्टीज ज्या निर्माण होतात त्या सॉल्व केल्या जातात. न्यू डिफिकल्टीज किंवा प्रॉब्लेम ज्या क्रिएट होतात ती सॉल्व करता येतात रेमेडियल मेजर्समुळे. नेक्स्ट पॉईंट आहे बघा 7, टू फॅसिलिटेट सायंटिफिक प्लॅनिंग. नॉलेज इज द एनलाइटमेंट. नॉलेज रिमूव्ह सेशन्स. म्हणजेच काय आहे, नॉलेजमुळे काय होतं, डाऊट क्लिअर होतात. इट फाइंडिंग सायंटिफिक प्लॅनिंग डिपेंड्स ऑन अ सायंटिफिक नॉलेज ऑफ द रिसोर्सेस अँड लायबिलिटीज ऑफ द पीपल. फॉर एक्झाम्पल, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस इन द नीड्स अँड कल्चर ऑफ द पीपल. त्याने उदाहरण दिलं आहे बघा, सिमिलॅरिटीज म्हणजे सारखेपणा, अँड डिफरन्सेस म्हणजे फरक, इन द नीड्स अँड कल्चर ऑफ द पीपल. ग्राहकांच्या गरजा ह्या कल्चरप्रमाणे बदलत जातात. कल्चर म्हणजे संस्कृती, याप्रमाणे ग्राहकांच्या गरजा बदलत जातात. त्यामुळे टू फॅसिलिटेट सायंटिफिक प्लॅनिंग हे एक इम्पॉर्टन्स आहे. नेक्स्ट पॉईंट आहे बघा 8, टू कीप बिझनेस अपडेट. आजकालच्या धक्काधक्कीच्या लाईफमध्ये कॉम्पिटिटिव्ह स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर तुम्हाला अपडेट राहायलाच पाहिजे. बिझनेस जे अपडेट आहे ते रिसर्चमुळे काय होतं बघा, रिसर्च हेल्प्स द बिझनेस टू डिटरमाइन व्हॉट पोटेन्शियल कस्टमर्स वॉन्ट अँड डेव्हलपिंग बेटर प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. पोटेन्शियल कस्टमर्स म्हणजे जे उपयोगी ग्राहक आहेत, जे कायमस्वरूपी एखाद्या बिझनेसचे क्लायंट कायमस्वरूपी असतात, त्यांना पोटेन्शियल कस्टमर असं म्हटलं जातं. त्यामुळे काय होतं, रिसर्च हेल्प्स द बिझनेस टू डिटरमाइन व्हॉट पोटेन्शियल कस्टमर्स वॉन्ट अँड डेव्हलपिंग बेटर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. ते काय करतात, डेव्हलपिंग प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस म्हणजे जास्तीत जास्त प्रोडक्ट्स खरेदी करतात
आणि सेलिंगची प्रोसेस आहे ती वाढवत जातं, म्हणजे डेव्हलपिंग बेटर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. इट कीप्स बिझनेस ॲबस्ट्रॅक्ट ऑफ कॉम्पिटिशन अँड आयडेंटिफाईज फ्युचर ट्रेंड्स. कॉम्पिटिशन त्यामुळे कितपत आहे हे समजतं, फ्युचरमध्ये काय करायच्या गोष्टी आहेत ते समजतं. त्यामुळे टू कीप बिझनेस अपडेट हे इम्पॉर्टन्स आहे. नेक्स्ट पॉईंट आहे बघा 9वा, टू फॅसिलिटेट ॲप्लिकेशन. रिसर्च हेल्प बिझनेस मॅनेजर्स टू फाइंड न्यू मार्केट्स अँड मेक ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस. इट्स इम्पॉर्टंट टू स्टार्टअप्स अँड इन्व्हेस्टर. जे नवीन उद्योजक आहेत, नवीन इन्व्हेस्टमेंट करणारे जे लोक आहेत, त्यांना एक सुविधा उपलब्ध जाते की रिसर्च हेल्प बिझनेस मॅनेजर, जो बिझनेस मॅनेजर आहे, टू फाइंड न्यू मार्केट्स, नवीन मार्केट शोधण्यासाठी, ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस, जी बिझनेस तयार करत असताना जी संसाधने तुम्ही वापरणार आहात त्यांचा योग्य रीतीने ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस म्हणजेच योग्य पद्धतीने वापर करता येतो. इट्स इम्पॉर्टंट टू स्टार्टअप अँड इन्व्हेस्टर. म्हणजेच हे महत्त्वाचं आहे कोणाला, तर जे नवीन उद्योजक आहेत, नवीन इन्व्हेस्टमेंट करणारे जे लोक आहेत त्यांना रिसर्चचं महत्त्व आहे. बिझनेस कॅन फाइंड न्यू एरियाज ऑफ ग्रोथ. Examination of both old and new survey data allows exploring whether or not particular ideas will succeed. आपण पास्टमध्ये काय केलं आणि फ्युचरमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे सर्वे करून आपल्याला कळतं. समजा एखाद्या प्रोडक्टचा जर सेल होत नसेल तर सर्वे केला जातो. का रिझन्स आहेत, का लोक प्रोडक्ट विकत घेत नाही आहेत, काय गोष्टी आहेत, दुसरं कम्पिटिटिव्ह जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत आणि आपल्या प्रोडक्टमध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या नाही आहेत, मग त्या ॲड करून त्या प्रोडक्टमध्ये इनोव्हेशन केलं जातं. इनोव्हेशन केल्यामुळे काय होतं, ग्राहक इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स विकत घेण्यासाठी तत्पर असतात. त्यामुळे एक्झामिनेशन ऑफ बोथ ओल्ड अँड न्यू सर्वे डेटा अलोज एक्सप्लोरिंग वेदर ऑर नॉट अ पर्टिक्युलर आयडियाज विल सक्सीड. जर तुमची चांगली आयडिया असेल तर मग ती रन करणार. त्यामुळे टू फॅसिलिटेट ॲप्लिकेशन हे एक इम्पॉर्टन्स आहे. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, टू टेस्ट न्यू प्रोडक्ट. रिसर्च कॅन टेस्ट द पॉसिबल सक्सेस ऑफ फ्रेश प्रोडक्ट्स बिफोर गुड्स आर प्रोड्यूस. बिझनेस लाईक टू नो वॉट द रिक्वायरमेंट ऑफ कन्झ्युमर आर. रिसर्च रिड्यूस बिझनेस रिस्क. रिसर्च काय करतं, कमी करतं बिझनेसची जी रिस्क आहे ती कमी करतं आणि फ्रेश प्रोडक्ट टेस्ट करण्यामध्ये सक्सेस निर्माण होतो. रिसर्च केल्यामुळे काय होतं, नवीन फ्रेश प्रोडक्ट आपण लॉन्च करू शकतो. बिफोर गुड्स आर प्रोड्यूस. बिझनेस लाईक टू नो वॉट द रिक्वायरमेंट्स ऑफ कस्टमर आर. ज्यावेळी तुम्ही एखादं प्रोडक्ट तयार करताय त्यावेळी ग्राहकांच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट म्हणजे तरतुदी करू शकता की ग्राहकांना या गोष्टी खूप आवडतात. रिसर्च रिड्यूस बिझनेस रिस्क. न्यू प्रोडक्ट्स आर डेव्हलप विच आर हायली टार्गेटेड टुवर्ड्स डिमांड.